तुम्हाला काय वाटतं दौंड तालुक्यामध्ये रमेश आप्पा थोरात असेल, आमदार राहुल कुल असेल, दोन्ही उमेदवारांचा प्रचार जोरात चालू आहे. तुम्हाला काय वाटतं की दौंडचा आमदार कसा असावा? माझे विचारणी राहुल दादानी यावं. राहुल दादा कारण विषय काय होय, वरची सत्ता ही भाजपची आहे. बरोबर, ही एक लिंक लागली ना म्हणजे काम वगैरे होते ना. दादांनी काम फुलाचे वगैरे काम केलेले आहे. रस्त्याची काम झाली व्यवस्थित, तालुक्याची व्यवस्थित काम आहे. नंतर ते आरोग्य दूध बरोबर वाकलं जातात. त्यामुळे दादांनी यायला पाहिजे. माझं असं एक गणित आहे. दौंड शहरामध्ये पण त्यांना व्यवस्थित मतदान पडेल. पण असं तुम्हाला वाटतं 100% पडेल. दौंड तालुक्यामध्ये त्याला पडतील त्यांना. दौंड शहराबद्दल कशी परिस्थिती आहे दौंड शहराबद्दल? आता दौंड शहरामध्ये बेरोजगारी नाही, धंदे पारी पण कमी होतात. नंतर मुतरीचा प्रश्न आहे, शौचालय नाही, दौंड शहरामध्ये मुतारी नाही. बिलकुल मुतरी नाही. व्यापाऱ्याला आवाज उठावला पाहिजे. आता व्यापाऱ्यांनी उठवायला पाहिजे ना. आता आपण छोटा व्यापारी आहे. जे अध्यक्ष उपाध्यक्ष या लोकांनी जर रिस्क घेतली तर बाहेरचे लोक दौंड शहरामध्ये येतच नाही खेड्यापाड्याची. कारण सुविधा नाही इथं, शौचालयाची नाही, मुतरीची नाही, नंतर पार्किंगची व्यवस्था नाही. दौंड शहराच्या माध्यमातून तुमचा पहिला मुद्दा काय असेल दौंड शहरामध्ये काय असेल? इथं व्यवस्थित आहे, पण शौचालय नंतर मुतारी पाहिजे. तर लेडीज साठी एकदम ही अवस्था होती ना. जरी व्यापारात लाईनीमध्ये लेडीज आली, हे गोष्टी लेडीजला नाही, शौचालय नाही ना. त्याला जबाबदार कोण आहे? जबाबदार पकडलं तर ही सर्वच राजकारणी लोक जबाबदार आहे. कुणात कवा आता 5 वर्ष झालं आमदार दौंड शहर राहुल कुलच आहे ना. दौंड शहर एक आपलं हे घर असल्यावर आहे. 5 वर्ष झालं राहुल कुलच आमदार आहे. हा, मग राहुल कुलांनी काय शहरात काही लक्ष घातलं का? आता कधी येतात कधी नाही येतात, आपल्याला एवढा वेळ नाही यांच्याकडे लक्ष द्यायला. कारण आपला व्यवसाय पण आपण आहे. कारण यांनी लक्ष प्रत्येकाने घालायला पाहिजे. त्यांचाच विषय ना. पण जोपर्यंत इथं जेवढे राजकारणी लोक आहे ना, कोणत्या काय पक्षाचे असताना हे घर म्हणून दौंड शहर रमेश आप्पा थोरात का नकोय की आमदार राहुल कुल आले पाहिजे, रमेश थोरात का नको? रेल्वे दादा म्हणजे ते आता कसं 10 वर्षापूर्वी आले होते. लोक म्हणतात ती आता सुप्रत आहे, परत 35 वर्षापासून, पण ते कुठे लक्ष घालतात? काय चाचा काय सांगाल? आता दौंड तालुक्यामध्ये राहुल कुलांचा प्रचार देखील जोरात चालू आहे, रमेश आप्पा थोरातांचा पण चालू आहे. रमेश आप्पाचा पण चालू आहे. काय वाटतं तुम्हाला कोण आलं पाहिजे? रमेश आप्पा आहे. रमेश आप्पा थोरात का? काम केलेले पहिले त्यांनी. रमेश आप्पा थोरातचे यांनी काम आहे. सगळं मुताऱ्या बिताऱ्या लेडीजचे तोडून टाकले. दौंड मधले काय ठेवले सांगा ना. काय का लोकांना बाया इथं प्रकाशच्या शेजारी रस्त्यावर लघवी करतात. बाहेर गावचे लोक येतात, लघवी करायला जागा नाही, रस्त्यावर बसतात ते लोक. दौंड शहरामध्ये काय सोयी सुविधा नाही, काय नाही. मंडई पण इकडची काय झाली, मंडईची व्यवस्था काय आहे सांगा बरं तुम्ही. सगळं गोपालवाडीला घेऊन गेले मंडई. इथली व्यवस्था काय राहिली का? धंदे आहे का लोकांना? मोठे मोठे लोक व्यापारी रडायला लागले तिथं. सगळं धंद्याचं काय ईच नाही राहिले. तर रमेश आप्पा आला तर काहीतरी व्यवस्था होईल. नाव काय आपलं? नाव काय? सलीम शेख. सलीम शेख. नक्कीच रमेश आप्पा आले पण असं तुमचं हो. आपण दौंड शहराच्या जे मुख्य बाजारपेठेमध्ये जो रस्ता जातो त्याच मुख्य रस्त्यावर आहे. या ठिकाणी काही करदुटा विकणारे काही लोक आहेत, काही हळद कुंकू विकणारे देखील व्यापारी आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की दौंड तालुक्याचा आमदार कसा असावा, कोण असावा. तर तालुक्यामध्ये रमेश आप्पा थोरात असेल, तसेच राहुल कुल असेल, अपक्ष उमेदवार असेल, बहुजन समाज पार्टी योगेश कांबळे असेल, यांचं देखील वातावरण जरा जड दिसतंय आपल्याला. तर तुम्हाला आमचा मुद्दा हाच आहे की तालुक्यामध्ये आमदार कसा असावा ह्याच आम्ही लोकांची प्रतिक्रिया घेतो. त्या प्रतिक्रियेमध्ये लोकांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं आम्ही जनतेपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो. तर तुमचं म्हणणं काय की दौंड तालुक्यात आमदार कसा असावा आणि कोण असावा, राहुल कुल की रमेश आप्पा थोरात? रमेश आप्पा थोरात. रमेश आप्पा थोरात का? कारण आता मागच्या आमदारांनी दौंड शहरामध्ये एकही मुतारी महिलांसाठी बांधलेली नाही किंवा दौंड पुरुषांसाठी बांधलेली नाही. प्रत्येक व्यापाऱ्यांची खोळंबना होती ती. आणि प्रत्येक इथला स्थानिक पुढारी सांगत असतो की आमच्या इथं वर्ण निधी येतोय, तो दुसरीकडे वापरला जातोय. असं काहीतरी बहाणे सांगून मुतारीचं एकही नियोजन नाहीये दौंड शहरामध्ये. दौंड शहराचा मुख्य जो प्रॉब्लेम आहे तो अडचण हीच आहे का की मुतारी नाही? मुतारी नाहीये, आहे का या ठिकाणी? पार्किंगची व्यवस्था नाहीये. नगरपालिकेने कुठल्याही चौकामध्ये पार्किंगची व्यवस्था केलेली नाहीये. आणि प्रत्येक दुकानदाराचा जो ग्राहक येतो त्याला हा विचार पडतो की गाडी पार्किंग करायची कुठं. त्याच्यामुळे व्यापार पेठ ढबघाईला आलेली आहे ना. ते दौंडचे जे काही व्यापारी वर्ग आहेत ते देखील पुण्याला जात आहेत असे देखील माहिती समोर येते. ते जाणारच नाही, कारण दौंडला त्या सुविधाच नाहीये. तर दौंड शहरामध्ये राहणार कशी? तुमचा मुख्यत्व तुमचं एकच उत्तर आहे की आमदार तुम्हाला कोण हवा?
रमेश आप्पा थोरात रमेश आप्पा थोरात हे आमदारच पाहिजे. आमदारच तुमचा पाहिजे. ठाम निर्णय झालेला आहे. हा, कारण 10 वर्षापूर्वी त्यांना देऊन बघितलं ना, आता नवीनचे बघू काय करतो तो. त्याच्या अगोदर रमेश आप्पा थोरात आमदार होते, त्यांनी काय काम केलं आता? त्यांनी काम केलेलं ना, ड्रेनेज अंडरग्राऊंड, लाईटची सोय अंडरग्राऊंड मध्ये केलेली आहे. आमदार राहुल कुलांनी दौंड शहरामध्ये काही लक्ष घातलेलं नाही लक्ष असं मला घातलेलं वाटतं. नाही. दौंड शहरामध्ये त्यांनी बिलकुल लक्ष घातलेलं नाही. तालुक्यात कसा केला विकास काय माहिती? तालुक्याचं मला सांगू शकत नाही ना, कारण मी शहरात राहणारा माणूस. शहरातला तर मुख्यतः जो प्रश्न आहे तो प्रश्नच राहिलेला. तो मुतारीचा प्रश्न आहे, तो मुतारीचा प्रश्न तसाच राहणार आहे. येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा तो पूर्ण होणार नाही. मग त्यांचे कार्यकर्ते, आमदारांचे कार्यकर्ते काय लक्ष देतात का नाही दौंड शहरात? हे कार्यकर्त्यांनी त्या आमदाराला विचारलं पाहिजे ना. काय लक्षच देत नाही. लक्षच देत नाही कार्यकर्ते. मी नाव तर घेणार नाही त्या पुढाऱ्याचं, पण त्यांनी ते जातीने लक्ष घातलं पाहिजे शहराच्या विकासासाठी. ठीक आहे. आता कोणतं गाव? कुठलं गाव? तुम्ही सांगा की गाव कुठले? बोला बोला. दौंड आता आमदार राहुल कुल असेल, रमेश आप्पा थोरात यांच्यामध्ये मुख्य लढत मानली जाते दौंड आमदारकीची. कोण वाटतंय कोणाला पाहिजे? कुणी येईन त्याची विचार तुम्हाला काय आपलं वाटतं? काय आपल्याला काय सांगता येईल तुम्हाला काय त्याच्यावर? तसं सांगता येईल का हो आपल्याला? असेल ना तुमचं कुणाकडे तरी कल असेल ना कल. कल आपल्याला सांगता येणार आता पोरत येत आपण म्हातारा माणूस आहे का? बरोबर. हा? काय काय वाटतं बाबा? बरोबर कोण कोण आम्ही आपल्याला एवढं सांगतो. बोला. जनतेने बोललं तर तुमचे काम होणार आहे. अहो आपल्याला जनता बोलणार आणि आम्ही पुढे नेणार. नाही, नाही. तुम्ही फक्त बिंदास बोला, काही प्रॉब्लेम नाही. पोरत येत आहे. बरोबर आणि आम्ही काय करणार? कोण? राहुल कुल का? काय राहुल कुल का? अहो त्यांनी बरेचसे काम केले काय लोकांची. काम केले? जे काय सांगितले काय केलेले ते आता आपली दौंड नगरपालिकेची जी काय बाजारपेठ आहे त्या ठिकाणी जे कॉलम पाडले त्या ठिकाणी विकण्यासाठी, तर त्या ठिकाणी तुम्हाला बसण्याची व्यवस्था केली पाहिजे होती ना आतापर्यंत. का होत नाहीये? आपल्याला तर काय सांगता येते. आता आपण बाहेर गावचं पडतोय त्याच्यामुळे काय सांगता येणार. ठीक आहे. मावशी काय सांगाल? काय सांगू मी आता? कोण वाटतंय आमदार राहुल कुल की रमेश आप्पा थोरात? रमेश आप्पा थोरात. रमेश आप्पा. आता ते मला आमदार राहुल कुल पाहिजे, आता तुम्ही होता रमेश आप्पा थोरात. त्याचा विचार रमेश आप्पा थोरात का? जास्त आमचा माणूस आहे. हा का? काम केलेलं पाहिजे आमदार का माणूस आपल्याकडून झालं पाहिजे? नाही, आमची कामं करतात ना. करतात काम. तुम्हाला ठाम आहे की रमेश आप्पा थोरातच पाहिजे आमदार? हो ना? तर तुम्ही पाहिलंच की अनेक ठिकाणी राहुल कुलांचं समर्थन देखील केलं जाते, रमेश आप्पा थोरातांचं देखील समर्थन केलं जाते. काही ठिकाणी रोजगारावर बोललं जाते, तर काही ठिकाणी दौंड शहरामध्ये मुतारी नाहीये, दौंडमध्ये पार्किंग नाहीये, महिलांसाठी शौचालय नसल्याने जे बाहेरगावी जे काय व्यापारी देखील आहे, जे काय विकत घेण्यासाठी काय वस्तू घेण्यासाठी लोक येत असतात बाहेरनं, ते देखील दौंडमध्ये येण्याचं कमी झालेलं आहे.